तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने पती डॉक्टर श्रीराम नेने यांच्यासह खास भेट दिली. माधुरीच्या एका दृष्टिक्षेपासाठी सकाळपासून ताटकळणाऱ्या प्रत्येकाला माधुरीने गोड गळ्यातून गाण्याचीही यावेळी अनोखी भेट दिली. पुण्यात पाऊस पडावा यासाठी माझ्या चित्रपटातील पावसाचे गाणे गाते असे सांगून तिने कोई लडकी है जब वो हस्ती है या गाण्याने पावसासाठी प्रार्थना केली. रक्तदान शिबिराचे संयोजक आमदार अनिल भोसले, नगरसेवक बाळासाहेब बोडके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम बांगड, रेश्मा भोसले, स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे, कृष्णकांत कुदळे, दत्तात्रय धनावडे, योगेश तुपे यावेळी उपस्थित होते. माधुरी दीक्षित म्हणाली, मी डॉक्टराची पत्नी असल्यामुळे मला रक्ताचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. याचे महत्त्व ओळखून तुम्ही घेतलेला पुढाकार समाजासाठी उपयोगी आहे. पुण्यात मी अनेक वेळा आले आहे. प्रत्येक पुणेकर हा माझ्यासाठी नातेवाईकांसारखाच आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. डॉक्टर श्रीराम नेने म्हणाले, रक्त हा रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे. रक्तदान करून तुम्ही अनेकांचे जीव वाचवण्याचेच काम करत आहात. अपंग रक्तदाते आणि आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रत्येक रक्तदात्याला प्रशस्ती पत्रक आणि पेन ड्राईव्ह भेट देण्यात आला. 8,000पेक्षा अधिक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. ग्रामीण भागातील 30 रक्तपेढ्यांना हे रक्त पुरवण्यात येणार आहे. ब्लड वगैरे दिलंय त्यामुळे मला असं काहीतरी वाटतंय, काहीतरी मी त्यांच्यासाठी करावं म्हणून माझं एक गाणं आहे, दिल तो पागल आहे म्हणलं ते. आणि ते पावसासाठीच आहे, पावसामध्येच आम्ही पिक्चराइज केलेलं. तर माझी हीच इच्छा आहे, पाऊस पडू दे म्हणून मी गाणं गाते. घोड़े जैसी चाल, हाथी जैसी दुम, कहाँ से आए तुम, चक धुम धुम चक धुम धुम चक धुम धुम चक. कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है छनक छनक छुम छुम, चक धुम धुम चक धुम धुम चक धुम धुम चक. विठ्ठल हनमगर फाउंडेशनच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक विनायक हनमगर, नगरसेविका मनीषा बोडके, विठ्ठल हनमगर फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि रवी चौधरी उपस्थित होते. यामध्ये मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 5वी ते 7वी असा छोटा गट आणि 8वी ते 10वी असा मोठा गट असे विभाग पाडण्यात आले होते. यात 5वी ते 8वी छोटा गटासाठी पाणी अडवा पाणी जिरवा आणि झाडे लावा झाडे जगवा असे विषय देण्यात आले होते. तर 8वी ते 10वी मोठ्या गटासाठी गुटखा बंदी आणि स्त्री भ्रूण हत्या असे विषय देण्यात आले होते. या विषयांना मुलांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन चित्र रंगवण्यात ते मग्न झाले. यामध्ये मूकबधीर मुलांनीही सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ वितरण सोहळा 15 ऑगस्ट रोजी होणार असून प्रथम क्रमांकास रोख रुपये 5,000, दुसऱ्या क्रमांकास 3,000 तर तिसऱ्या क्रमांकास 2,000 रुपये देण्यात येणार आहेत. यावेळी अधिक माहिती देताना जनवार्ताशी बोलताना विनायक हनमगर म्हणाले, मी विनायक कोंडिबा, प्रभाग क्रमांक 52, दत्तवाडी. अजितदादा, माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांसाठी 5वी ते 7वी तसेच 8वी ते 10वीच्या मुलांसाठी आपण चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या चित्रकलेमध्ये झाडे जगवा, पाणी वाचवा, तसंच स्त्री भ्रूण हत्या, गुटखाबंदी असे विषय मांडले होते की जेणेकरून आपला प्रचंड प्रतिसाद मिळाला आपल्याला. आणि मुलांचा आवडता विषय असल्यामुळे मुलांनी स्त्री भ्रूण हत्या, तसंच झाडे लावा झाडे जगवा, पाणी कसं वाचवायचं. आपल्या इथे आता बरेच अनेक विद्यार्थी मुकामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. इतका मनमोहक आनंद लुटत आहे की याचा आपण बक्षीस वितरण समारंभ 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता ठेवलेला आहे. याचं पहिलं बक्षीस आपण 5,000 रुपये, सेकंड प्राईज 3,000 आणि थर्ड प्राईज 2,000 अशा स्वरूपात दोन्ही गटांना आपण बक्षीस.
आमदाराने अतिरिक्त आयुक्तांना धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा या मनसेच्या मागणीने मुख्य सभेत गदारोळ झाला. महापालिका निवडणुकीतील बनावट कागदपत्रांविषयीची चौकशी करणारे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांना राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांनी फोनवरून धमकावल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्य सभेत उघड केल्याने एकच खळबळ उडाली. महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर आमदार भोसले यांच्या पत्नी नगरसेविका रेश्मा यांच्या नावे मिळकत कराचा भरणा करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने 1 महिना अगोदरची नोंद दाखवण्यात आली आणि ना हरकत प्रमाणपत्र मिळवल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. या प्रकरणाची चौकशी करणारे झुरमुरे यांना धमकावणाऱ्या सत्ताधारी आमदारांवर गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित अधिकारी आणि ज्ञाती कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करत मनसेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. महापौर वैशाली बनकर आणि आयुक्त महेश पाठक यांना मनसेच्या नगरसेवकांनी निवेदनाबरोबरच भगवद्गीता सादर केली. निवेदनात दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत आमदार भोसले यांच्या पत्नी रेश्मा या प्रभाग क्रमांक 13B मधून निवडून आल्या आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना भोसले यांचा मिळकत कर थकीत होता. तरीही कर संकलन विभागातील काही अधिकारी आणि ज्ञाती इन्फोसिस यांच्याशी संगनमत केल्याने ना हरकत प्रमाणपत्र मिळाले होते. याविषयी समाधान शिंदे यांनी तक्रार केली. याबाबत आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य आढळले होते. चौकशीत कर संकलन विभागातील सहाय्यक कर आकारणी आणि कर संकलन प्रमुख तसेच ना हरकत प्रमाणपत्र कक्ष प्रमुख दयानंद सोनकांबळे, संगणक विभाग प्रमुख सुनील कांबळे आणि संगणक प्रणालीची देखभाल आणि नवीन विकास प्रणालीचे काम करणाऱ्या नाती इन्फोसिसला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु सहाय्यक कर संकलक प्रमुखांनी या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना 19 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झुरमुरे यांच्या कार्यालयात आमदार भोसले यांनी फोन केला. हा फोन झुरमुरे यांना जोडून देण्यात आला. त्यावेळी भोसले यांनी धमकी दिल्याचे झुरमुरे यांनी आयुक्तांना गोपनीय पत्राद्वारे कळवले. हे पत्रच मनसेच्या नगरसेवकांनी माहिती अधिकारात मिळवले. आमदाराकडून अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला धमकावले जात असताना आयुक्त पाठक यांनी संबंधितांवर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करून मनसेच्या नगरसेवकांनी संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला. कुठले खाली विचारायचं फोन करून असं नाही यार हे योग्य नाही. केला ना तुम्हाला एक मिनिट असं नाही केलं तुम्ही बी नाही 2 महिन्यापासून सांगते तर काय ऍक्शन घेतली नाही. 2 महिन्यापासून
लग्न जमवा. कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98 220 53 458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. भारतातील पहिल्या किड्स कॅफेचे पुण्यात छोट्या भीमच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मानवी जीवनात विशेष मूल्ये विकसित करण्याच्या दृष्टीने भारतात पहिल्यांदाच पुण्यात किड्स कॅफेची सुरुवात करण्यात आली आहे. पुण्याबरोबरच भारतात इतरत्रही किड्स कॅफेची शृंखला सुरू होत आहे. विविध खेळांच्या माध्यमातून मुलांना उत्तम ज्ञान देणे, हसत खेळत ज्ञानार्जन आणि मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ, पेय आणि मनोरंजन अशा विविध गोष्टी किड्स कॅफेमधून अनुभवता येणार असल्याने किड्स कॅफेत घालवलेला वेळ प्रत्येकाकरता वेगळा विस्मरणीय अनुभव ठरणार आहे. फ्लाय फ्रूट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या पहिल्या किड्स कॅफेचे उद्घाटन पुण्यातील बिब्बेवाडी येथील शॉप नंबर 1 आणि 2 लीफ रेस्टॉरंट, कपिल उपवन प्लाझा, लेक टाउन रोड, चैत्रबन येथे 25 जुलै 2012 रोजी सायंकाळी 6 वाजता छोट्या भीमच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मुलांनी खायलाच हवे असे आईला वाटणारे ताजे आणि चमचमीत पण आरोग्याचा विचार करून तयार केलेले खाद्यपदार्थ, सॅलड्स आणि ताज्या फळांचा रस, शेक तसेच पेय पदार्थ येथे उपलब्ध असतील. मुलांच्या मनोरंजनाकरता इतर खेळांबरोबरच कॉम्प्युटर ॲनिमेटेड गेम्स, रोबोटिक्स आणि संगीत याबरोबरच पारंपरिक खेळांनाही येथे महत्त्व दिले जाईल. मुलांच्या पार्टीच्या आयोजनाबरोबरच मुलांना भारतीय सणांची ओळख व्हावी म्हणून प्रत्येक सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येईल. लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर मनोरंजनाची साधने असणारी आणि सुरक्षित जागा उपलब्ध असणे म्हणजेच किड्स कॅफे होय, अशी माहिती फ्लाय फ्लोट हॉस्पिटॅलिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज उपाध्याय यांनी यावेळी दिली. स्माईल, हेल्पेज इंडिया या सामाजिक संस्थाही किड्स कॅफे बरोबर कार्यरत आहेत. वृद्धाश्रमातून येणारे ज्येष्ठ नागरिक आजी आजोबांच्या नात्याने मुलांना गोष्टी सांगून भारतीय संस्कृती आणि विविध धर्माची ओळखही करून देतील. मुलांची बौद्धिक कुवत लक्षात घेऊन येथे पिक्चर एन्सायक्लोपीडिया, किड्स मॅगझिन, डॉक्युमेंटरी पिक्चर्स आदी गोष्टी उपलब्ध असल्याने मुलांचे सुप्त गुण आणि वैचारिक क्षमता या दोन्हीचा विकास होईल. किड्स कॅफेचा स्वतःचा किड्स कॅफे क्लब असून येथे मोफत सदस्यत्व नोंदणी सुरू झाली आहे. हा क्लब मुलांकरता वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपती पदासाठी निवड झाल्याबद्दल काँग्रेस भवन येथे कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपती पदाच्या निवडीच्या अभिनंदनाचा ठराव उपमहापौर दीपक मानकर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा कमल व्यवहारे यांनी मांडला. त्याला सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. यावेळी दत्ता गायकवाड, हाजी नदाफ, दीपक रामनानी, शंकर राठोड, रामदास मारणे, मधुकर राऊत, डॉक्टर उज्ज्वला हाके, चित्रा माळवे, भारती कोंडे, बाबा धापटे, सुधीर काळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, तिरंगी झेंडे फडकावत, फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.